काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून सरकारवर टीका केली। न्याय प्रणाली कडक करावी, आरोपींना तत्काळ शासन होईल असा कायदा करा, मात्र सरकारकडे कुठलीही इच्छाशक्ती नाही अशा शब्दात सपकाळ यांनी हल्लाबोल केला। कायदा जर अस्तित्वात असेल तर एन्काउंटरची का आवश्यकता? आपला कायदा, आपलं पोलीस प्रशासन, आपली न्याय प्रणाली एवढी आदर्श करा की तात्काळ स्वरूपामध्ये त्यांना शासन होईल। तर हे सरकार जे आहे याच्याजवळ कुठलीही इच्छाशक्ती नसताना किंबहुना बालशोषणाच्या प्रयत्न सहन करण्यासाठी हे बधीर झालेलं असल्यामुळे अशा प्रकारे हे सांगितलं जातात। कोणचा तो खराचा जो आहे त्यांचा एन्काउंटर करा, म्हणजे पुरावे नष्ट करा। त्यांना जनाची नाही तर मनाची तरी त्यांनी ठेवावी आणि या प्रकरणातून त्यांनी किमान आपल्या गृहमंत्री पदाचा तरी राजीनामा द्यावा। तर दुसरीकडे नसरापूरचं प्रकरण गांभीर्याने घ्या, कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली असती तर नराधमाचं धाडस वाढलं नसतं असं विधान आमदार सतेज पाटलांनी केले। पूर्वी देखील या नराधमानं काही गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत। आज हे धाडस वाढतंय का? तर कायदा आणि सुव्यवस्थेचा भीती राहिलेली नाही। मी काही केलं तर चालतंय, जर खरात सुटू शकतो तर मी सुटू शकतो, ही भावना या नराधमाच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून कडक कारवाई झाली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी भूमिका आहे। गृह खात्याला सजगपणे किंवा लक्ष देऊन यामध्ये त्यांना योग्य ती शिक्षा होणं गरजेचं आणि असं करण्याचं धाडस होता कामा नये, अशा पद्धतीची शिक्षा या नराधमांना झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात घटनेनंतर संतापाची लाट पाहायला मिळते। सलग दुसऱ्या दिवशी नसरापूर गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले। तर पुण्यात शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। नसरापूर घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलाय। अलका टॉकीज चौकात महिला आघाडीच्या वतीने खरं तर आंदोलन करण्यात आले। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली। तर माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकारे अंबादास दानवेंनी नसरापूर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली। कायद्याचा धाकच राहिलेला नाही, आरोपीला रस्त्यावर आणून तोडलं पाहिजे असं देखील यावेळेस अंबादास दानवे म्हणाले। माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार अतिशय शब्द असा मला मी तो खरं आपण सगळ्यांनी व्यथित झालं पाहिजे की समाज कोणत्या दिशेनं जातो। 65 वर्षाचा एक गृहस्थ छोट्याशा चिमुरडीला, म्हणजे खरं तर मुलगीने नात असू शकते त्यांच्या वयाची, अशा पद्धतीने एका मुलीवर असा अत्याचार होतो, हा कुठेच राहिलेला नाही। नसरापूर अत्याचार प्रकरणात एक नवी माहिती समोर आली। वासरू दाखवतो म्हणून या नराधमानं चिमुकलीला गोठ्यात नेऊन त्या चिमुकलीवर अत्याचार केलाय। पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली। सूत्रांच्या माहितीनुसार नराधमानं चिमुकलीला गाठी शेव देखील खायला दिली। पोलीस सूत्रांची ही माहिती। तर नसरापूर येथे घडलेल्या घृणास्पद घटनेमुळे मन खिन्न झाले। घटनेमुळे तळपायाची आग मस्तकात गेली असा संताप केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी व्यक्त केला। आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी देखील मोहोळांकडून करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।